दरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य दिव्य सोहळा पार पडला। टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा यांच्या नावानं स्टँडचं नामकरण करण्यात आलं। कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला। या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती होती। याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानं देखील स्टँडचं नामकरण झालं। तसंच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसी ऑफिस लाउंजचं उद्घाटन झालंय। भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल। या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आयसीसीचे अध्यक्ष म्हणून, बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून, एमसीएचे अध्यक्ष म्हणून हे निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएने घेतलेला आहे। आपण जी पावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कशाची अपेक्षा न करणारे अनेक क्लब आणि हे उत्तम रीतीने चालवणारे आमचे सगळे सहकारी, आमचे सगळे क्रिकेटर्स यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खजिना या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे। आता या सगळ्या नावामध्ये माझंही नाव का घातलं मला माहिती नाही। मी सांगत होतो की क्रिकेट याचा फक्त मर्यादित ठेवा, नंतर त्यांनी भूमिका घेतली ॲडमिनिस्ट्रेटर याच्यात कुठेतरी संबंध यायला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला। मी त्यांचा आभारी आहे। You try and achieve a lot of things, you achieve a lot of things, a lot of milestones are created, but something like this, it is really, really special, only because Wankhede is such an iconic stadium and so many memories have been created here, and for me to have my name amongst, the greats of the game and world's best political leader, I cannot express what the feeling is. So for that I am really, really grateful and honored and very, very thankful as well.